वर्षा बंगल्याबाबत जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की मुलीची 10वीची परीक्षा मी त्यांच्या भूमिकेचं किंवा ते जे काय म्हणतात त्यांचं स्वागत करतो। एकंदरीत महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आहे हा वेड्यांचा बाजार आहे, हा वेड्यांचा आणि आता काय बोलणार तुम्हाला, अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे। हा प्रश्न पत्रकारांनी मला विचारला की मुख्यमंत्री का राहायला जात नाहीत, तेव्हा मी माझ्याकडली माहिती त्यांना दिली। हा प्रश्न नाशिकच्या पत्रकाराने विचारलेला आहे मला की अद्याप मुख्यमंत्री का जात नाहीत राहायला, याचा अर्थ पत्रकारांमध्ये कुजबूज आहे ना काहीतरी। माझ्याकडे मी सुद्धा पत्रकार आहे, 40-50 वर्ष मी पत्रकारिता करतो, मलाही लोक सांगायला येतात काही गोष्टी। आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जायला पाहिजे कारण ते अधिकृत निवासस्थान आहे। कारण मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव मारतो, धाव घेतो ती वर्षा बंगल्यावर। आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे, पण आमचे मुख्यमंत्री जात नाही आहेत, ते जरा ताक फुंकून पितात वर्षा बंगल्याबाबतचं असं मला दिसतंय आणि ते आवश्यक आहे। पण जादूटोणा कायद्याअंतर्गत तुमच्यावर कारवाई व्हावी असं मी काय केलं, माझ्याकडे जी माहिती आहे, जी बाहेर चर्चा आहे, त्या संदर्भात जादूटोणाचा जर तुम्हाला काही करायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांवर करा, जे कामाख्या देवीला जाऊन रेडे कापून इथे आले, सत्तेत बसले, त्यांच्यावर करा ना। मग प्रधानमंत्र्यांपासून तर सगळ्यांवरती अशा कारवाया कराव्या लागतील। काही विषय श्रद्धेचे असतात आणि काही विषय अंधश्रद्धेचे असतात। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची 10वीची परीक्षा, मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ, बरं का। आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली येऊ। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे काय, ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना। पण ठीक आहे, त्यांनी काही योजना ठरवली असेल, पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे, म्हणजे लोकांच्या दृष्टीने ते सोयीचं होतं। भेटीगाठी असतील, मुख्यमंत्र्यांना भेटणं, कारण मंत्रालयामध्ये सगळ्यांना जाता येत नाही। आपण परवाचा गोंधळ पाहिला असेल। आणि ज्या अंधश्रद्धेविषयी आपण गोष्टी करताय की मुळातच हे सरकार जे आहे, एकनाथ शिंदेचं जे आलं होतं तेच अंधश्रद्धेतून आलेलं आहे, निर्माण झालं होतं एका अंधश्रद्धेतून। आणि त्यानंतर आता जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत ते घोटाळ्यातून झालेले आहेत, EVM घोटाळ्यातून। हे त्यांनी मान्य केलं पाहिजे। त्याच्यामुळे मी काय सांगतोय हे समजून घ्यायला शहाणा माणूस पाहिजे। हे सगळं हा वेड्यांच्या बाजारामध्ये आम्ही काय सांगतोय, शिवसेनेचे लोक, बाळासाहेब माननीय हिंदुहृदय सम्राटांचे लोक, आम्ही काय सांगतोय त्यांना कधीच कळणार नाही, कारण ह्यांच्या डोक्यामध्ये गुंगी भरलेली, हे गुंगी त्या